तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील मद्य परवानाधारकांची 17 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। राज्य सरकारने अलीकडेच लागू केलेल्या दारूवरील सेल्स टॅक्स वॅट 10% वाढीच्या निषेधार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र शासन मोठमोठ्या कारखानदारांना नवे वाईन शॉप परवाने देत आहे। हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून यामुळे स्थानिक परवानाधारकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे। शासनाने या धोरणाचा तातडीने पुनर्विचार करावा। या निर्णयाला जो सरकारने तात्पुरती इलेक्शन संपेपर्यंत स्थगिती दिली आहे ती स्थगिती न देता सदर निर्णय सरळ रद्द करण्याची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। तसेच बैठकीत जालना जिल्ह्यातील परवानाधारक पंकज जंगले यांच्यावर झालेल्या मारहाणीबद्दलही उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या बैठकीला संग्रामपूर व जळगाव जामोदीतील सुमारे 35 ते 40 परवानाधारक उपस्थित होते। या बैठकीत स्थानिक परवानाधारक बार असोसिएशन संघटना आणि उद्योगपती यांचे प्रतिनिधीही सहभागी होते। शासनाने मागण्या मान्य न केल्यास परवानाधारक मालकाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा बैठकीदरम्यान राज्य सरकारला देण्यात आला। यावेळी जळगाव संग्रामपूर तालुक्यातील प्रेमकुमार जयस्वाल, सुशांक गावंडे, अनंता देवतालू, पांडुरंग पाटील, भागवत पाटील, सोनू दाताळकर, अमोल चोपडे, देवेंद्र राऊत, गजानन बोदडे, राजेश बोदडे, हिम्मतराव वानखडे, सागर मोदी, पिंटू साबे, अनिकेत वानखडे, अनिल भोपळे, निखिल जयस्वाल, संदीप जयस्वाल, विजय जयस्वाल, शुभम जयस्वाल, विनोद जयस्वाल आणि त्यांचे बार व्यवस्थापक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। आम्ही जळगाव जामोद तसेच संग्रामपूर तालुक्यातील सर्व परवानाधारक आहोत। आम्ही इथं याच्यासाठी जमलेलो आहोत की आता जिथं तिथं आमचे बार व्यवसाय हे डबघाईस आलेले आहे। आज आमच्या प्रत्येक बारवर कमीत कमी 70 ते 80% धंदा कमी झालेला आहे। आम्ही ज्या बारवर उभं आहे ते बार अक्षरशः 2 महिन्यापासून चालत नाही आहे। त्याच्यामुळे सदर मालकांना अधूनगतीधारकांना बंद ठेवण्यास ते भाग झालेले आहे। याचं कारण असं आहे की सरकारने 10% सेल टॅक्स वाढवलेला आहे आणि तो आम्हाला भरण्यास अयोग्य आहे। ग्राहकांवर महाग त्रास होत आहे, त्यांच्या खिशाला कळीमा फासलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना जिथं स्वस्त मिळेल ते जिथं जाऊन बसतात। फॉर एक्झाम्पल कोणत्याही धाब्यावर आज कोणत्याही प्रकारची दारू भेटते, पण तीच दारू आम्हाला त्या धाब्यापेक्षा महागात विकावं लागते। त्याच्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहे। आम्ही या गोष्टीचा सरकारचा जाहीर निषेध करतो। परवानाधारकांवर मोठमोठे हल्ले होत आहे। फॉर एक्झाम्पल काही 5-6 दिवसाअगोदर जळगाव खानदेशमध्ये एक लायसन्सी जंगले म्हणून आहे, त्यांच्या दुकानात त्यांच्यावर स्वतःवर हल्ला झालेला आहे। असे प्रकार भरपूर वाढत आहे। त्याच्यामुळे आम्ही त्या निषेधार्थ आणि सरकारने वाढवलेल्या 10% वॅट टॅक्स निषेधार्थ सरकारचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद।